हॅलो डिअर फ्रेंड, स्वागत आहे तुमचं. सिम्प्लिफाईड ई-बुक 2024ची जी काही सिरीज आहे आपली चालू आहे. याआधीचे जर व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल ते पूर्ण बघा. आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान या भागापर्यंत आलेलो आहोत. आता पुढील जे काही महत्त्वाचं यामधीलच पार्ट चर्चेतील ॲप्स आणि पोर्टल्स हा अतिशय महत्त्वपूर्ण भाग आहे. आणि निर्माण व्यवहार मंत्रालय यांनी शहरांचा डेटा कलेक्शन करण्यासाठी हे पोर्टल सुरू केलेले आहे. म्हणजेच हे शहरांचा डाटा कलेक्शन करायचा आणि प्रदान करायचा. तर असेसमेंट अँड मॉनिटरिंग प्लॅटफॉर्म फॉर लिव्हेबल इन्क्लुसिव्ह अँड फ्युचर रेडी अर्बन इंडिया. तर बघा आता फास्टर 2.0 जे काय आहे धनंजय चंद्रचूड यांनी तुरुंग अधिकाऱ्यांसाठी हे लॉन्च केलेलं आहे. तर तुरुंग अधिकाऱ्यांना मग कशासाठी, तर जी की कैद्याची सुटका करतात ते, तर कोणाच्या न्यायालयाच्या आदेशावर, मग या न्यायालयीन आदेशाची माहिती त्वरित देण्यासाठी फास्टर 2.0 पोर्टल लॉन्च केलं आहे. सिम्पली लक्षात ठेवा, तुरुंगातील अधिकाऱ्यांना कैद्याची सुटकेसंबंधात फास्टर 2.0. तर फॉस्कॉस हे अन्न सुरक्षा मानक प्राधिकरणाने 4 प्रादेशिक भाषांमध्ये दिले जाते. तर अन्न सुरक्षा अनुपालन प्रणाली यासाठी किसान ऋण पोर्टल हे शेतकरी जे काय अनुदानित कर्ज आणि त्या निधी मिळते त्यांना, त्या निधी मिळण्यामध्ये जी काही समस्याला सामोरे जावं लागते यावर मात करण्यासाठी हे शेतकऱ्यांसाठी सुरू केलेलं आहे. UPAG पोर्टल. आता UP कृषी आहे, या कृषी क्षेत्रामध्ये माहिती आहे, या माहितीचे व्यवस्थापन सुव्यवस्थित करण्यासाठी हे डिझाईन केलेलं आहे. माहितीचे व्यवस्थापन सुव्यवस्थित करण्यासाठी हे डिझाईन केलेलं आहे UPAG पोर्टल. तर PM दक्ष पोर्टल. PM दक्ष पोर्टल जर बघितलं आपण, तर जे काही अपंग लोक आहेत त्यांचे कौशल्य विकास अभ्यासक्रमांमध्ये त्यांची नोंदणी करून घेणे आणि त्यांना प्रशिक्षणासाठी प्रवेश देणे अपंगांना, म्हणजेच PW कॅटेगरीमध्ये, आणि रोजगारांच्या संधी त्यांच्यासाठी उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट आहे PM दक्षचे. आता लीला ॲप हिंदी भाषा शिकता यावी, हे याच्यासाठी आहे. हिंदी भाषा शिकता यावी मातृभाषा घर बसल्या नागरिकांना, म्हणून त्यासाठी केंद्र सरकारने लीला ॲप लॉन्च केलेलं आहे. PCRS हे ॲप जर बघितलं तर रस्त्यावरील जे काही खड्डे आहे हे बुजण्यासाठी, म्हणजे यापुढे पॉटहॉल कंप्लेंट रिड्रेसल सिस्टीम PCR हे आहे. याचं लक्षात ठेवा, हे PCRचं लॉंग फॉर्म कोणी विचारू शकते. तर पॉटहॉल कंप्लेंट रिड्रेसल सिस्टीम म्हणजे बांधकाम विभागाने लॉन्च केलं आहे. तर वन अग्निजीव. आता वनव्यांच्या अद्ययावत माहिती आणि त्यावर सातत्य लक्ष ठेवण्यासाठी तुम्हाला वन सर्वेक्षण आणि वन अग्निजीव लॉन्च केलेलं आहे. टॅलेंट कनेक्ट पोर्टल. आता भविष्यात जे काही डिजिटल टॅलेंट आहे लोकांमध्ये, हे उद्योगाशी जोडण्यासाठी हे संबंधात टॅलेंट कनेक्ट लक्षात ठेवा. उद्योगांना भविष्यामध्ये जे काही डिजिटल टॅलेंट आहे लोकांमध्ये, हे डिजिटल टॅलेंट उद्योगांशी जोडायचं, यासाठी टॅलेंट कनेक्ट सुरू केलेलं आहे. बघा आता हे जे काय समुद्र ॲप. आता समुद्र सागर माहिती सेवा केंद्राने नौकाविहार आणि मासेमारी या समुदायासाठी समुद्र ॲप लॉन्च केलेलं आहे. सिम्पली आहे, एवढं लक्षात ठेवा, नौकाविहार आणि मासेमारी समुदायासाठी. तर सुस्वागतम ॲप, सुस्वागतम पोर्टल जर बघितलं, सरन्यायाधीश यांनी नवीन जे काही अभ्यासगत व्यवस्था प्रणाली आहे, या व्यवस्था प्रणालीमध्ये व्हिजिट मॅनेजमेंट सिस्टीम हे सुरू करण्याची घोषणा केली. मग त्यासाठी हे पोर्टल वकील जे काही याचिकाकर्ते आहेत, लिपिक आहेत, अभ्यासगत जे काय प्रसारमाध्यमांना जे काय या ॲपवर नोंदणी करण्यासाठी, म्हणजेच त्यांना प्रवेश देण्यासाठी हे सुस्वागतम पोर्टल हे केलेलं आहे. मग नावच तसं कसं आहे, सुस्वागतम म्हणजेच प्रवेश देण्यासाठी. कोणी न्यायालयाने कुणासाठी, जे काही वकील आहेत, याचिकाकर्ते आहे, लिपिक आहे, अभ्यागत आहे आणि प्रसारमाध्यम यांना ॲपवर नोंदणी करण्यासाठी. तर हे सिम्पली सुस्वागतम लक्षात ठेवा, सर्वोच्च न्यायालयाने सुरू केलेलं आहे. आता उद्गम जर पोर्टल जर बघितलं, रिझर्व्ह बँकेमध्ये जे काही ठेवलेले आहेत, जे काही बँकेमध्ये ठेवलेले आहे त्यांचा दावा कोणीच करत नाही. तर हे दावा न केलेली ठेवी अनक्लेम डिपॉझिट हे शोधण्यासाठी उद्गम नावाचे एक वेब पोर्टल सुरू केलेले आहे, केंद्रीकृत आहे. तर उद्गम जर बघितलं तर अनक्लेम डिपॉझिट गेटवे टू ॲक्सेस इन्फॉर्मेशन. मग या दावा न केलेली जी काही ठेवी आहे, या ठेवीचं इन्फॉर्मेशन ॲक्सेस करण्यासाठी उद्गम पोर्टल सुरू केले RBIने. लक्षात ठेवा, उद्गम RBI. सिंह सूचना ॲप. सिंह सूचना ॲप जे काही गुजरातमध्ये झालं, भूपेंद्र पटेल मुख्यमंत्री आहे गुजरातचे, यांनी मोबाईल ॲप्लिकेशन अनावरण केलेले. कशासाठी, जे काही सामान्य लोक आहेत, हे सामान्य लोकांना दिसल्यानंतर सामान्य लोकांना त्यांच्या माहितीद्वारे सिंहाच्या हालचालीवर जे त्यांना मदत होईल, त्यासाठी
हे सिंह सूचना ॲप केलेलं आहे. तर गुजरात राज्य सरकार यांनी सिंह सूचना ॲप सामान्य लोकांच्याद्वारे सिंहावर नजर ठेवण्यासाठी सुरू केलेलं आहे सिम्पली. तर भारत वस्त्र एवं शिल्पकोश पोर्टल, तर काय राष्ट्रीय हातमाग दिनी पंतप्रधानांनी काय राष्ट्रीय हातमाग दिन 7 ऑगस्ट 2023, तर जे काही वस्त्रोद्योग मंत्रालय यांच्या सहकार्याने इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी निफ्ट विकसित केले. म्हणजेच भारतीय वस्त्र एवं शिल्पकोश, हे लक्षात ठेवा. हे काय एवढं काही महत्त्वाचं नाही. तर काय समोर CRCS, तर CRCS जर बघितलं, जे की अमित शहा आहेत आपले सहकार मंत्री केंद्रीय, यांनी काय केलं, जे की CRCS, या CRCS म्हणजे केंद्रीय निबंधक सहकारी संस्था यांच्या संबंधित काय डिजिटल पोर्टल सुरू केलेले आहे त्यांनी. मग तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न इथून एक येऊ शकते की भारतातील सहकारी चळवळीला चालना देण्यासाठी जर बघितलं तर कोणतं पोर्टल सुरू केलेलं आहे, तर CRCS हे सहकारी चळवळीला चालना देण्यासाठी भारतात CRCS पोर्टल सुरू केलेलं आहे. अमित शहा यांनी सुरू केलेलं. बघा नरेंद्र मोदीने येते. ई-केअर पोर्टल जर म्हटलं परदेशात मरण पावलेले जे काही भारतीय लोकांच्या पार्थिव जलद हस्तांतरण आणि सुलभ करण्यासाठी केंद्राने सुरू केलेलं आहे ई-केअर. तर राजमार्ग यात्रा म्हणजे जे काही नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया आहे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी काय केलं, मग महामार्गावर जे काही वापरकर्त्याचा अनुभव आहे, हे अनुभव या संबंधित राजमार्ग यात्रा हे नावाचे जे काही ॲप सुरू केले आहे. तर मासी पोर्टल, आता देशभरातील बालसंगोपन संस्था आहेत आणि त्यांची तपासणी यंत्रणेच्या समकालीन निरीक्षणासाठी मासी पोर्टल हे काय ॲप आहे हे लॉन्च केलेलं आहे. तर मॉनिटरिंग ॲप फॉर सिमलेस इन्स्पेक्शन्स म्हणजे काही पोर्टल त्यासाठी विकसित केले आहे. स्टडी इन इंडिया पोर्टल, विद्यार्थ्यांची नोंदणी आणि व्हिसा अर्ज या प्रक्रियेसाठी एकात्मिक वन स्टॉप सोल्युशन प्रदान करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेलं आहे स्टडी इन इंडिया पोर्टल. स्टडी इन इंडिया कार्यक्रम 2018मध्ये शिक्षण मंत्रालयाने सुरू केलेला एक प्रमुख कार्यक्रम आहे. मग स्टडी इन इंडिया कार्यक्रम कधी सुरू केलेला आहे, 2018मध्ये. मग वन स्टॉप सोल्युशन त्यासाठी विद्यार्थी नोंदणी व्हिसा प्रक्रियेसाठी त्यांना काय स्टडी इन इंडिया पोर्टलचे काय अनावरण केलेले आहे. मेरा गाव मेरी धरोहर, आता हे सांस्कृतिक आणि कायदा न्याय मंत्री जे आहेत कोण, अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते मेरा गाव मेरी धरोहर आता यांचे वेबसाईटचे अनावरण केले. मग यामध्ये भारतातील 6.5 लाखाहून अधिक गावांचा सांस्कृतिक नकाशा तयार करायचा या वेबसाईटवर, आणि जे की कुतुबमिनारमध्ये ते एका सोहळ्यादरम्यान ते जनतेसाठी लाईव्ह करण्यात आले होते. तर मेरा गाव मेरी धरोहर हे सांस्कृतिक कायदा मंत्री जे काय आता आपले अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते याचे अनावरण केले. तर मेरा गाव मेरी धरोहर हे काय आहे, जे काही 6.5 लाख जे काही गाव आहेत त्यामध्ये सांस्कृतिक त्या गावाचा नकाशा तयार करून कुतुबमिनारमध्ये सोहळ्यादरम्यान हे लाईव्ह दाखवण्यात आलं होतं. तर संचार साथी पोर्टल, केंद्रीय दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव तुम्हाला माहितीच आहे. तर संचार साथी तुम्हाला माहिती आहे नवी दिल्लीतून आयोजित मोबाईल कनेक्शन आणि दूरसंचार संबंधित जी काही सुधारणा आणि सेवा प्रदान करणे या संचार साथी जे काय पोर्टलचे उद्देश आहे. मोबाईल कनेक्शन आणि दूरसंचारासंबंधी सुधारणा करण्यासाठी संचार साथी पोर्टल. आता काय उत्साह पोर्टल विद्यापीठ अनुदानाने लॉन्च केलेला आहे. तर UGC भारतीय शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी काय उत्सव पोर्टल लॉन्च केलेला आहे. अंडरटेकिंग ट्रान्सफॉर्मेटिव्ह अँड स्ट्रॅटेजिक अँड ॲक्शन्स इन हायर एज्युकेशन पोर्टल हे सुरू केलेलं आहे उत्साह पोर्टल UGCने. मेरी लाईफ ॲप म्हणजेच पर्यावरण वन हवामान भूपेंद्र यादव यांनी दिल्ली येथे मेरी लाईफ ॲप या नावाचे ॲप्लिकेशन लॉन्च केले आहे, म्हणजेच पर्यावरणाशी संबंधित. कारण की सध्या पर्यावरणाचा विषय तो खूप पर्यावरण क्रिटिकल इश्यू बनलेला आहे. पहिले क्लोन केलेले, आता काही महत्त्वाच्या इम्पॉर्टंट न्यूज त्यामध्ये राहिलेल्या आपल्या. पहिले क्लोन केलेले मादी वासरू हरियाणा राज्यातील काय कर्नल स्थित नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूटला काय देशी गीर जातीचे भारतातील पहिले क्लोन केलेले वासरू आहे. तर हे हरियाणा राज्यातील आहे देशी गीर जातीचे. तर यामध्ये जर बघितलं तर मादी वासराचा जन्म 16 मार्च 2023 रोजी झाला हे लक्षात ठेवा, आणि तिला गंगा असे नाव दिलेले आहे.
जी की गीर जातीचे पहिले क्लोन केलेले वासरू आहे, त्याचे नाव गंगा आहे. एवढं लक्षात ठेवा. गीर ही गुजरातमधील मूळ जात आहे आणि बाकी जर बघितलं तर रोग प्रतिरोधकता, स्वभाव आणि उष्णता सहिष्णुता आणि उच्च दूध उत्पादक गुणांसाठी ही लोकप्रिय आहे. आता समोर आहे क्वांटम कम्युनिकेशन कॉन्क्लेव्ह. दूरसंचार विभागाने 27 मार्च 2023 नवी दिल्ली येथे पहिल्या आंतरराष्ट्रीय क्वांटम कम्युनिकेशन कॉन्क्लेव्ह म्हणजेच आयोजन केले. कशासाठी? टेलिकम्युनिकेशन स्टँडर्ड डेव्हलपमेंट सोसायटी इन इंडिया, सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स म्हणजे CDOT या परिषदे आयोजन करण्यात आले होते. दिल्ली, लक्षात ठेवा. क्वांटम कम्युनिकेशन कॉन्क्लेव्ह दिल्ली येथे. आता अझरबैजान आणि काय आहे ताजिकिस्तान मलेरियायुक्त झालेले आहे असं सांगितलेलं आहे जागतिक आरोग्य संघटनेने. WHO म्हटलं की आता अझरबैजान आणि ताजिकिस्तान हे 19 मार्च 2023 मलेरियामुक्त देश म्हणून घोषित केले आहे. लक्षात ठेवा. तर एकूण 41 देश आणि एक प्रदेश WHO द्वारे मलेरियामुक्त म्हणून प्रमाणित करण्यात आला आहे. आता 41 देश एकूण आणि एक प्रदेश. मलेरिया ॲनोफिलिस या डासाच्या मादीपासून संक्रमित होतो. प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स तुम्हाला माहितीच आहे प्रजातीतील जे काय आहे. आणि त्यानंतर मलेरियो फॉल्सिफॅरम हे जे काय आहे हे 4 जाती आहेत. या जातीमुळे माणसात मलेरिया फैलतो. त्या कोणत्या 4 जाती आहेत मग लक्षात ठेवा. मलेरिया ओव्हल आणि प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स. त्यासोबत जर बघितलं तर फॉल्सिफॅरम. 5G मोबाईल संचार जे संचांची यशस्वी चाचणी. एकाच वेळी 1 कोटी 4G आणि 5G मोबाईल संच हाताळण्याची क्षमता स्वदेशी दूरसंचार तंत्रज्ञान संरचनेमध्ये असून त्यांची यशस्वी चाचणी जर बघितलं तर घेण्यात आली. तर हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत हा आता 5G 6वा देश बनला आहे. याआधी जर बघितलं अमेरिका, स्वीडन, फिनलँड, दक्षिण कोरिया आणि चीन या 5 जे काय आहे देशांची स्वतःची दूरसंचार प्रणाली विकसित केली आहे. मग आता भारत हा 6वा देश बनला आहे 5Gच्या बाबतीत स्वतःची तंत्रज्ञान प्रणाली. तरी येथे केंद्राच्या आर्थिक सहाय्यातून हे CDOT डाटा समूह आणि TCS यांच्या संयुक्त प्रकल्पातून ही दूरसंचार प्रणाली विकसित केली आहे. तर जर बघितलं आपण केंद्र सरकारच्या अखत्यारीतील BSNL कंपनीद्वारे 2023 मध्ये देशभरात 4G आणि 5G दूरसंचार सेवा पुरवली जाणार आहे. BSNL केंद्र सरकारची, लक्षात ठेवा. तर आपण अतिशय महत्त्वपूर्ण जे काही राहिलेले ॲप्स आणि पोर्टल त्यासोबत राहिलेल्या जी काही महत्त्वाचे न्यूज आपण बघितलेल्या या व्हिडिओमध्ये. राहिलेले जे काही पार्ट आहे आपण आता यामधील मला वाटत नाही काही राहिलं असेल तरी मी चेक करून एकदा पाहतो. काही इम्पॉर्टंट पार्ट राहिले असेल तर मी घेतो. तर आपण आता समोरील व्हिडिओ संरक्षण जे काही न्यूज आहेत त्याबद्दल म्हणजे सिक्युरिटीच्या संबंधात जे काही न्यूज आहेत ते घेणार आहोत. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.